नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी, रेडिओ MPC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. सयाजीराव खंडेराव गायकवाड, जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड. त्यांचा जन्म झालेला आहे 11 मार्च 1863 साली कवळाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. इसवी सन 1875 ते इसवी सन 1939 सालादरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यकर्ता ते विशेषत्वाने ओळखले जातात. सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमणाबाई 7 मे 1885 रोजी निधन पावली. त्याच वर्षी 28 डिसेंबर रोजी खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांची 3 तरुण मुलेही अकाली स्मरण पावली. सयाजीराव 76 वर्षाचे होऊन निधन पावले. दिवाण सर टी माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. 28 डिसेंबर 1881 रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीरावांनी राज्याच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्व राज्यकारभारात लागू करून राज्य यंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला. सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या. ग्रामपंचायतीचे पुनर्जीवन केले 1904 साली. तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून 1893 साली अल्पावधीतच तो सर्व राज्यभर लागू केला. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. ते 1906 मध्ये केले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कला शिक्षणाकरिता कलानुभव ही संस्था स्थापन केली. त्यांनी प्राच्य विद्या मंदिर या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथाचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला या 2 मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालय स्थापन केली. फिरत्या वाचनालयांची ही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालय आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते 10 वर्ष बडोदा संस्थानमध्ये ग्रंथालय म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले. संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालय स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालय, ग्राम ग्रंथालय सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालय शास्त्राचे शिक्षण घेतले. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत. सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरी ही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी, विश्व विवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इत्यादी सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी 18 शाळा काढल्या. 1882 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला 1904 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली. त्याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू, लक्ष्मी विलास राजवाडा, वस्तू संग्रहालय, कलाविधी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूने बडोद्याची शोभा वाढवली आहे.
महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत. हे नियोजन करताना असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. 100 वर्षापूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली, लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहित दक्ष राज्य होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचाराप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले. शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली. विद्यार्थी मित्रांनो, बडोद्यात 1927च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी 4 दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये 55 इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे, जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागले. पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती, त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला, परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापुरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारची मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने 50,000 रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, सयाजीराव गायकवाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे चांगले असेल तेथे चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या 2 गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लोकमान्य टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांनी त्यांना घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता असे म्हटले जाते. ज्ञानवृत्ती, समाज सुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतीत ते यशस्वी ठरले. हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दात त्याचे यथोचित वर्णन पंडित मदन मोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले. विद्यार्थी मित्रांनो, महाराज सयाजीराव गायकवाड यांची काही चरित्रही होती. त्यापैकी जाणता राजा महाराजा सयाजीराव गायकवाड हे अजिल पाटील यांचे लेखन केलेलं आहे. महाराजा सयाजीराव गाथा युग पुरुषाची. स्वातंत्र्य लढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड याचे लेखक आहेत बाबा भांड. विद्यार्थी मित्रांनो, सयाजीराव गायकवाड यांच्यावर एक लघुपटही बनवण्यात आला. तो होता ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली